श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. ज्येष्ठा गौरीची कहाणी काय आहे तीच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ही ज्येष्ठा गौरीची कहाणी नक्की ऐका. घरामध्ये सुख, शांती, समाधान नक्कीच येईल. तुम्ही गौराई बसवत असाल किंवा नसाल तरी देखील ही गौराईची कथा नक्की ऐका. पुरातन काळातील कथा आहे. एका नगरामध्ये एक नरहरी नावाचा ब्राह्मण राहत होता. तो खूप गरीब ब्राह्मण होता. तो दारोदारी भिक्षा मागत असे. मिळणाऱ्या भिक्षेतूनच त्याचा उदरनिर्वाह चालत असे. तो देवाची अगदी मनोभावे पूजा करत असे. कष्ट करायला तर तो कधीही मागे पुढे पाहत नसे. कोणत्याही सणासुदीला देखील त्याच्या घरी गोडधोड बनवण्यापुरतं देखील धान्य नसे. त्याच्या घरी 18 विश्व दारिद्र्य होतं. त्यामुळे तो खूप दुःखी होता. त्याच्या मनी नेहमी येत असे की आपल्याकडे देखील इतरांसारखं धनधान्याची समृद्धी असावी. आपली मुलं देखील लाडाकोडात वाढावीत. पण असं काही कार्य होतच नव्हतं. पावसाचे दिवस सुरू होते आणि भाद्रपद महिना आला. त्याच्या गावात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. घरोघरी गणपती आले होते. आता गौरी देखील येणार होत्या. गौरी यायच्या दिवशी त्याची मुलं अंगणामध्ये खेळत होती. तेव्हा त्यांनी पाहिलं की वाजवत गाजवत काही बायका गौरी आपल्या घरी घेऊन जात आहे. त्या बायकांचा उत्साह आणि आनंद पाहून मुलं खूप आनंदित झाली आणि त्यांनाही वाटले की आपल्या घरी देखील आपण गौरी आणल्या पाहिजे. मुलं घरी आली. त्यांनी आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी गौर आण. तेव्हा मुलांचं बोलणं ऐकून ती देखील आनंदित झाली. पण थोडा विचार करून म्हणाली, बाळांनो, गौरी आणून काय करू? गौरी घरी आणल्यावरती तिची पूजा अर्चा करावी लागते. तिला घावन घातल्याचा नैवेद्य दाखवावा लागतो. पण आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही बापाजवळ जा. त्यांना बाजारातून सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौरी आणू. आणि त्यानंतर मुलं लगेचच आनंदाने तिथून उठली आणि बापाकडे आली आणि त्यांना बोलू लागली, बाबा बाबा बाजारात जा आणि घावन घातल्याचं सामान आणा म्हणजे आई गौरी आणेल. मुलांचा उत्साह बघून बापानं घरात चौकशी केली. तेव्हा त्याच्या बायकोनं सांगितलं की मुलं आनंदित बघा, मुलं बाहेरील आनंदी वातावरण बघून आपण देखील गौरी आणावी असं म्हणत आहेत. पण घरात काही नसल्यामुळे मी त्यांना तसं स्पष्ट सांगू शकली नाही. म्हणून मी त्यांना तुमच्याकडे पाठवलं. ते ऐकून तो बिचारा ब्राह्मण मनात खूपच दुःखी झाला आणि तो विचार करू लागला, सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही. गरिबीपुढं काही उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही आणि मुलांचे दुःख बघवत देखील नाही. त्यापेक्षा मरण बरं असा विचार करून तो उठला. देवाची प्रार्थना करू लागला. आता जीव द्यावा म्हणून त्याने निश्चय करून तो एका तळ्याजवळ जायला निघाला. अर्ध्या वाटेवर गेला आणि इतक्यात संध्याकाळ झाली. तेव्हा त्याला एक म्हातारी सवाशीण दिसली आणि ती सवाशीण भेटली. तिने त्याची चाहूल ऐकली. तिने त्याची विचारपूस केली. तेव्हा त्या ब्राह्मणानं सर्व हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. त्याला समजावून सांगितलं. त्याला आता म्हातारीच्या गोष्टी देखील पटल्या. नंतर त्यानं तिची चौकशी केली. तेव्हा तिनं सांगितलं की ती देखील एकटीच राहते. जिथे सहारा भेटेल एकटीच राहते. जिथे सहारा भेटेल तिथं ती राहते आणि पुढं जाते. त्या ब्राह्मणाला तिची दया आली आणि त्याने म्हातारीला घरी आणलं. त्यावेळी बाहेर अंधार पडू लागला होता. तो जेव्हा दारात पोचला तेव्हा बायको दिवा लावत होती. आपल्या नवऱ्यासोबत एका म्हाताऱ्या आजीला पाहून तिने विचारलं, या पाहुण्या बाई कोण आहेत? कोणाला आणल्यात? तेव्हा नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं. तिने आजीला आदराने घरात घेतलं आणि पाणी दिलं. त्यानंतर आजीला काहीतरी खायला द्यावं म्हणून ती आत गेली आणि
आंबील करता थोड्याफार कण्या आहेत का ते पाहू लागली. आणि काय आश्चर्य, ज्यात मुठभर कणी मिळणं मुश्किल होतं ते मडकं पूर्ण कण्यांनी भरलेलं तिला दिसलं. तिला खूप नवल वाटलं. ही गोष्ट आनंदाने तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला पण खूप आनंद झाला. तिनं त्याची भरपूर पेज केली. सगळ्यांनी आज पोटभर पेज खाल्ली आणि त्यानंतर सगळेजण आनंदाने झोपी गेले. सकाळ झाली तेव्हा म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. लेका, मला न्हाऊ घालायला सांग. घावन घातल्याचं कर, नाही म्हणू नको. लगेच ब्राह्मण तसाच उठला. तो घरात गेला आणि आपल्या बायकोला हाक मारली. आजीबाईला न्हाऊ घाल. आपण उठून भिक्षेला गेला. त्या दिवशी त्याला तर भिक्षा पुष्कळ मिळाली. खूप सारा गूळ मिळाला. त्याने सगळं सामान देखील आणलं. त्याच्या बायकोला देखील खूप आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. आजीला जेवायला दिलं. मुलं बाळांना सुद्धा पोटभर जेवली. त्यानंतर म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर असं देखील सांगितलं. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, आजी, माझ्याकडे काही म्हशी नाहीत, पैसाही नाही, तर दूध कोठून आणू आणि खीर तरी कशी बनवू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटपूर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन हाका मार, म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्यांचं तू दूध काढ. ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं, पण त्यानं तसंच केलं. संध्याकाळी गाई म्हशींना हाका मारल्या. तशा जितके खुंट बांधले होते तितक्या गाई म्हशी धावत आल्या आणि ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मण नवरा बायकोला आणि मुलांना खूप आनंद झाला. ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, लेका, मला आता पोस्ती कर. तेव्हा ब्राह्मण म्हणू लागला, आजी, तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झाले आहे. आता तुम्हाला पोस्ती कशी करू? तुम्ही माझ्या घरात पाऊल ठेवलं आणि माझं घर समृद्धीने भरून गेलं. तेव्हा म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच. मला आज पोस्ती कर. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांग. तेव्हा गौरीनं सांगितलं, तुला येताना थोडीशी वाळू देईल. ती साऱ्या घरभर टाक. हांड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गाठोड्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी पडणार नाही. आणि ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौरी प्रसन्न झाली. तिनं आपलं रोज सांगितलं. भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावं. 2 खडे घरी आणावे. ऊन पाण्याने धुवावे. ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. त्यानंतर पूजा करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी घावन गोड, तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णींची ओटी भरावी. त्यांना जेवू घालावं. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी. म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, सतत संपत्ती मिळेल. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देवाच्या दारी. गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण. ही ज्येष्ठा गौरीची कथा आहे. आणि आता आपण अशीच अजून एक गोष्ट ऐकणार आहोत. त्या दुसऱ्या गोष्टीत काय सांगितलंय तर ते पाहूया. समुद्र मंथन या लेखात म्हटलं आहे की मंथनातून श्री महालक्ष्मी आणि तिची बहीण श्री अलक्ष्मी जन्माला आल्या. श्री महालक्ष्मी म्हणजे येणारा धन, तर श्री अलक्ष्मी म्हणजे तो धन जो खर्च होतो असं म्हणतात. असं म्हणतात की लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी ही पूजण्यासारखी आहे. याबाबत एक जुनी गोष्ट आहे. समुद्र मंथनातून अनेक रत्नांसोबत लक्ष्मी देखील निघाली. श्री विष्णूंनी लक्ष्मीला पत्नी म्हणून स्वीकारायचं ठरवलं. त्यावेळी लक्ष्मीनं म्हटलं की माझ्या मोठ्या बहिणीचा लग्न झाल्याशिवाय माझं लग्न होणार नाही. मग विष्णूंनी तिचं लग्न एका तपस्वीशी लावून दिलं. पण अलक्ष्मीच्या वागणुकीमुळे आणि दोषांमुळे तो तपस्वी वनात पळून गेला आणि त्यावर लक्ष्मी अश्वत्थाच्या आणि पिंपळाच्या झाडाखाली बसून रडू लागली. तिथून
श्री विष्णू जाताना त्यांनी तिला रडताना पाहिलं. तिचं खरं कारण ऐकलं आणि तिला सांत्वन दिलं. त्यानंतर तिला 3 वर दिले. पहिला वर असा की जिथे भक्तीची कमतरता, आळस आणि व्यसनाधीनता, नास्तिकता आणि अधर्म असेल तिथे तिला वास्तव्य दाखवायचे. आणि दुसरा वर असा की शनिवारी अश्वत्थाच्या प्रदक्षिणा करणाऱ्यांना तिने त्रास दिला नाही पाहिजे. तिसरा वर असा की दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल आणि तेव्हापासून ज्येष्ठा दिवशी लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोन्ही बहिणींची पूजा केली जाते. असं आहे ही ज्येष्ठा गौरीची कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.